पुढच्या बातमीकडे कॅप्टन अशोक खरात विरोधात आणखी एक बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला। लैंगिक अत्याचार आणि जादूटोणा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। पीडित महिला गर्भवती असताना नराधम खरातनं लैंगिक शोषण केल्याची तक्रार आहे। त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान एसआयटीकडून कॅप्टन खरातची 4 तास चौकशी करण्यात आली। आज अशोक खरातच्या चौकशीचा 4था दिवस होता। एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते या चौकशी करतायत। पुजारी आणि फार्म हाऊस मधील कर्मचारी यांचीही समोरासमोर बसून चौकशी करण्यात आली। दरम्यान काल देखील खरातची 7 तास चौकशी करण्यात आली होती। राजकीय ज्योतिषी अशोक खरातचा ताबा नाशिक पोलिसांनी पुन्हा घेतला। एसआयटीकडून त्याची आजची चौकशी पूर्ण झाली आणि त्यानंतर नाशिक पोलिसांनी चौकशीसाठी त्याला पुन्हा ताब्यात घेतलं। नाशिकच्या क्राईम ब्रांच युनिट 1 च्या कार्यालयात त्याला चौकशीसाठी आणण्यात आलं। गरोदर महिलेवर लैंगिक अत्याचार प्रकरणी दाखल गुन्ह्यात त्याची चौकशी केली जाणार आहे। दरम्यान अशोक खरातची शिर्डीमध्ये 3 बड्या अधिकाऱ्यांबरोबर एक बैठक झाली होती अशी माहिती समोर येते। 6 मार्च रोजी अशोक खरातची शिर्डीतील तारांकित हॉटेलमध्ये ही बैठक झाली। संध्याकाळी 6 ते 7 वाजण्याच्या दरम्यान अशोक खरातसह 3 जणांची तब्बल 3 तास बैठक होती अशी माहिती मिळते। दरम्यान अशोक खरात सोबत बैठकीला आलेले ते उच्च पदस्थ कोण याबाबत सवाल उपस्थित होत आहेत। दरम्यान अशोक खरातची शिर्डीतील बैठक ही त्याची शेवटची बैठक ठरली। या बैठकीनंतर 3 दिवसांतच त्याला नाशिक क्राईम ब्रांचनं बेड्या ठोकल्या। सुनील तटकरेंनी अनामिका कापून घेतल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। मात्र तो फोटो मॉर्फ असल्याचा दावा तटकरेंच्या कार्यालयानं करण्यात आला। त्यातच आता शरद पवार गटानं नवीन फोटो प्रसिद्ध केले। त्यात तटकरेंच्या अंगठ्याला बँडेज लागल्याचं दिसतंय। अशोक खरातच्या नादी लागून कुठे रक्ताचा अभिषेक केला होता का? बोटाच्या जखमेचं रहस्य काय असा सवाल शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी केलाय। मात्र आता सूरज चव्हाण यांनी सोशल मीडियावरच व्हिडिओ शेअर करत विकास लवांडे यांचे आरोप फेटाळून लावले। एनसीपीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे जे स्वतःला सर्वा समजत आहेत। सुनील तटकरे साहेबांना माझी नम्र विनंती आहे, एप्रिल 2024मध्ये आपल्या अंगठ्याला कशाची जखम झाली होती? चिकटपट्टी का लावलेली आहे? आपण अशोक खरातच्या नादी लागला होतात का? कुणी तर्जनी कापते, कुणी अंगठा कापते। तटकरे साहेब, त्या जखमेचं रहस्य महाराष्ट्राला जरा कळू द्या ना। जरी अशोक खरातची कॅप्टन फाईल असली तर तुम्हाला कसली भीती? तुम्ही खरं बोला साहेब, तुम्ही ज्येष्ठ नेते आहात। महाराष्ट्राला कळू द्या त्या अंगठ्याला जखम एप्रिल 2024मध्ये कशाची झाली होती? कुठे आपण रक्ताची कुठे अभिषेक वगैरे केला होता का? कुठे होम हवन केलं होतं का? अशोक खरातांच्या नादी तर आपण लागलेल्या नव्हतात ना? कारण अनेकांनी तिथे काही कर्मकांड केलेले आहेत। आपलेही फोटो अशोक खरातांच्या सोबत आहेत। जरा त्या जखमेचं रहस्य महाराष्ट्राला कळू द्या। आणि नंतर गाडीत बसलं असताना नेमका मी दरवाजा लावला आणि त्यांच्या हाताला दुखापत झाली होती। ती जी दुखापत झाली होती त्यानंतर मी स्वतः त्यांना घेऊन दवाखान्यात गेलो होतो। त्या ठिकाणी त्यांच्या त्या जखमेवरती उपचार देखील करण्यात आले होते। याचा स्वतः साक्षीदार मी आहे। आपण जर पाहिलं तर त्यावेळेस मी तटकरे साहेबांचं काम करत नव्हतो, तर मी गीते साहेबांचं काम करत होतो, हे मी निश्चित सांगेन। परंतु आता आपण जर बघतोय तर त्यांना ती काही झालेली दुखापत आहे तिचा वेगळीकडे नेण्याचा काही विरोधकांचा प्रयत्न चाललाय किंवा राजकीय लोक त्याचं भांडवल करतात, हे अत्यंत अयोग्य आहे आणि मला काही हे पडत नाही। एक वकील म्हणून मी सांगतो, कोणाविषयी बदनामीकारक शब्द उच्चारताना किंवा कोणाविषयी वाईट बोलताना त्याचा विचार करणं आवश्यक आहे, अन्यथा त्याचे परिणाम जे असतात ते वाईट होतात। अशोक खरात प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाईचे संकेत दिलेत। खरातला त्याच्या कर्माची शिक्षा भोगावीच लागेल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। तर दुसरीकडे कॅप्टन खरात अध्यक्ष असलेल्या मिरगाव इथल्या श्री शिवनिका संस्थांसाठी दारणा धरणातून पाणी आरक्षित करण्यात आलं होतं। 39 लाख लिटर पाणी आरक्षित करण्याची मंजुरी महाविकास आघाडीनं दिली होती अशी प्रतिक्रिया देखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये राजकारण करू नये, हा महिलांच्या डिग्निटीचा प्रश्न आहे। अशा प्रकारे आपल्या तथाकथित शक्तींचा उपयोग करून महिलांना भरीस पाडणं यापेक्षा वाईट गुन्हा असू शकत नाही।
काही झालं तरी त्यांना त्याची शिक्षा ही भोगावीच लागेल. सरकार आणि पोलीस याकरता जे करावं लागेल ते करायला, त्यांना भेटणाऱ्यांपैकी कोणाचं इन्व्हॉल्वमेंट असेल तर कारवाई होईल. पण कोणी भेटलं आहे अशा याच्यावर जर कारवाई आपण करायला लागलो तर मला असं वाटतं की मग तुम्हाला माहिती आहे की कोण कोण काय काय कसं कसं करायचं. आता कालच तुम्ही देखील त्यांना आउट ऑफ टर्न पाणी कोणी दिलं, कसं दिलं, 40 किलोमीटर पाण्याची लाईन कशी दिली, हे सगळं तुम्ही काल दाखवलेलं आहे. राजकीय ज्योतिषी असलेल्या अशोक खरातनं मोठी माया जमवली. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात जवळपास 500 कोटीहून अधिक रुपयांची मालमत्ता त्याच्या आणि त्याच्या कुटुंबियांच्या नावावर आहे. धक्कादायक बाब म्हणजे अनेक ठिकाणी त्यानं जमिनी अक्षरशः बळकावल्या आहेत. अनेक व्यवहारांतर जमीन मालकांचे पैसेही बुडवलेत. दरम्यान नाशिकच्या पाथर्डी शिवारातील खरातच्या अशाच एका भूखंडावरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. नाशिकच्या गवळाणे पाथर्डी शिवारामध्ये कॅप्टन अशोक खरातच्या नावावर असेल, त्याच्या कुटुंबियांच्या नावावर असेल, अनेक जमिनी आहेत, अनेक मालमत्ता आहेत. अनेक ठिकाणी आपण बघितलं तर काही त्यांचे नातेक असतील किंवा काही सरकारी अधिकाऱ्यांची देखील नावं जी आहेत ती सातबाऱ्यावरती, सामूहिक क्षेत्रावरती लावलेली ही बघायला मिळत आहेत. दरम्यान आपण जर बघितलं तर सध्याचं ही जागा बघितली आपण तर पाथर्डी शिवारातील ही जागा आहेत. जवळपास 69 गुंठे हा संपूर्ण प्लॉट आहेत. मात्र 2 कोटीचा व्यवहार ठरलेला असतानाच आम्हाला फक्त 97 लाख रुपये देण्यात आले आणि हे संपूर्ण जागा जे जो भूखंड जो आहे तो कॅप्टननी बळकावला असा आरोप जो आहे तो या जमीन मालकांकडून केला जातोय. एकंदरीत जर बघितलं या पाथर्डी शिवारामध्येच कॅप्टनने या खरातने, बंधुबाबा खरातने अनेक जमिनी या बळकावलेल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांची अशी फसवणुकी केलेली आहेत. सुरुवातीला व्यवहार हा करण्यात आला, त्यांना विश्वासात घेण्यात आलं, मात्र त्यानंतर त्यांनी पैसे बुडवलेले आहेत. पैसे मागण्यासाठी गेल्यानंतर धमकवण्यात यायचं, पोलिसांना हाताशी धरण्यात यायचं, अनेक राजकारण्यांची नावं सांगितली जायची, असे गंभीर आरोप हे केले जात आहेत आणि त्यामुळे अनेक जागा या वादात सापडलेल्या आहेत. आता जर बघितलं तर त्याला अटकही झाली आहे आणि कुठेतरी याच शेतकऱ्यांचे ज्यांच्या त्यांनी जमिनी बळकावल्या आहेत त्यांचेच त्याला पाप हे लागलेलं आहे, अशी देखील चर्चा जी आहे या संपूर्ण परिसरामध्ये सुरू आहेत. यासोबतच आपण बघितलं तर फक्त ही पाथर्डी शिवारातील ही जागा आहेत, मात्र एकट्या नाशिकमध्येच आडगाव, दिंडोरी असेल, पाथर्डी शिवार असेल किंवा अनेक ठिकाणी त्यांनी अशा जमिनी बळकावलेल्या आहेत. कोट्यवधींची त्यांनी माया ही जमवलेली आहेत आणि या आर्थिक व्यवहारांची देखील SIT कडून चौकशी जी आहे ती केली जाईल अशी देखील सूत्रांनी माहिती ही दिलेली आहे. त्यामुळे एकंदरीतच आता तपास कुठपर्यंत जातोय, आर्थिक व्यवहारांची कशी तपासणी होते, त्याला जोडीला नक्की कोण कोण आहे, त्याच्या या संपूर्ण व्यवहारांमध्ये असेल, या गुन्ह्यामध्ये कोणाकोणाचा आणखी सहभाग आहेत याचा संपूर्ण शोध हा पोलिसांकडून घेतला जातोय. कॅमेरामॅन की पर्सो प्रांजल कुलकर्णी, NTV मराठी, नाशिक. नाशिकच्या विलास जाधव या एका शेतकरी कुटुंबातील व्यक्तीनं कॅप्टन अशोक खरातवर गंभीर आरोप केलेत. नाशिकच्या गवळाणे परिसरात जाधव कुटुंबियांची 81 गुंठे जमीन म्हणजेच 2 एकर 1 गुंठा जागा खरातनं पोलिसांना हाताशी धरून बळकावली होती. यासोबतच जागेच्या व्यवहाराबाबत भाऊ कैलास जाधव न्यायालयात धाव घेऊन स्टे ऑर्डर आणणार असल्याचं कळताच त्यापूर्वीच 12 डिसेंबर 2022ला खरातनं त्याचा घातपात करत जीव घेतला असा आरोप विलास जाधव यांनी केलाय. दरम्यान याबाबत सगळे पुरावे घेऊन आपण SIT अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचं विलास जाधव यांनी सांगितलंय. पोलीस या आरोपांची शहानिशा करणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान या सगळ्या प्रकरणात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी. कॅप्टन अशोक खरातने कोट्यवधींची माया जी आहे ती जमवलेली आहे. अनेकांच्या जमिनी त्यांनी बळकावलेल्या आहेत, ही खरं तर चर्चा होती. मात्र नाशिकचा जो काही पाथर्डी परिसर आहे तिथे आपण बघितलं तर अनेक जे शेतकरी असतील किंवा ज्यांची जमीन ही बळकावली ते आता पुढे येऊ लागलेले आहेत. माझ्यासोबत हे दादा, त्यांच्याशी आपण बोलूया. दादा, काय नक्की झालं तुमच्यासोबत? माझ्या बंधूंनं गट नंबर 47/2 गवळाणे शिवार इथे 81 गुंठे जागा घेतलेली होती. साठेखत केलं होतं. खरेदीच्या तयारीत असताना ह्या कॅप्टननं परस्पर त्या मालकांना उचलून जमीन खरेदी करून घेतली आणि ज्या टायमाला आम्ही तिथं कब्जा घ्यायला गेलो तर ह्या कॅप्टनने तिथं पोलिसांचा धाक दाखवून आम्हाला पोलीस स्टेशनला पोलिसांनी बोलून घेतलं आणि इकडं कंपाऊंडचं काम पूर्ण करून घेतलं. असं 3 दिवस लगातार चालू होतं. ह्या कॅप्टननी एवढंच नाही तर 19 तारखेला स्टे ऑर्डर येणार होती, तर माझ्या भावाचा 17/12/2022 रोजी घात केला आहे आणि त्यांनी अपघात दाखवला आहे. घातपात नसून तो अपघात नसून तो घातपात आहे असा आमचा संशय. म्हणजे नक्की काय झालं का होतं भावासोबत? भावाने काय केलं,
त्यांच्या विचारलं का बाबा ही जागा मी केलेली आहे, तर ते मग तुला काय भांडायचं ते कोर्टात जाऊन भांड, आमच्याशी भांडू नको. मग त्यांनी कोर्टात केस स्टँड केली. स्टँड झाल्यावर 19 तारखेला स्टे ऑर्डर येणार होती 19/12/2022ला, पण 17/12/2022ला भावाचा अपघात झाला. मग तो अपघात नसून तो घातपात आहे असा आमचा संशय आहे. आम्ही पोलिसात पण तक्रार दिली होती, पण पोलिसांनी काही त्या उडवडचे उत्तरं देऊन आम्हाला काही त्यांनी परत रिप्लाय दिला नाही. कोणत्या पोलीस स्टेशन देतात? अंबड पोलीस स्टेशन. बरं, हे कोणत्या साली किंवा काय तारीख कधी दिली? 17/12/2022. हां, आता भावाची तब्येत ठीक आहे, काय परिस्थिती? एक्सपायर झाला माझा भाऊ. आणि आता भाऊ गेल्याच्या नंतर आई पण वारली. हां, म्हणजे एक जीव नाही घेतला त्याने, 2 जीव घेतले. अरे बापरे. मग तुम्ही जी तक्रार दिली होती त्यात असं म्हटलं होतं की त्यांनी हा, मी म्हटलंय त्याची चौकशी पण केली, पण त्यांनी म्हणा चौकशी त्यांचा काही सापडत नाही. मला त्यांनी पोलिसांनी पण असंच हां, वाट लावून दिली. मला म्हणा जात काही सापडलं नाही, कॅप्टनचं काही नाही म्हणे याच्यामध्ये. पोलिसांनी सगळं दाबलं होतं. आता ही जी जागा आहे तुम्ही आता बळकावली, याची काय किंमत असू शकते आणि आता तुमची मागणी काय पुढे? ती आता आमची काहीच नाही, आम्हाला अर्धी जागा मिळावी. आता भाऊचा गेलाच, पण मग कमीत कमी 1 एकर जागा मिळावा, म्हणजे मग आम्ही पण मोकळे होऊन जाऊ आणि कॅप्टनला चांगली अदल घडवावं एवढी. आता जी चौकशी सुरू आहे SIT कडून, त्यांना तुम्ही भेटणार आहात, हे देणार आहात? मी त्या SITचे जे आहेत ना मॅडम, त्यांना मी सोमवारी किंवा मंगळवारी 1-2 दिवसात त्याच्या संपूर्ण फायलीसह भेटणार आहे, असं तोंडी नाही भेटणार मी. हो, आपण बघत आहोत खरं तर अशा पद्धतीने गंभीर आरोप खरं तर हे केले जात आहेत. त्यामुळे आता ते SITच्या अधिकाऱ्यांची देखील भेट घेणार आहेत आणि संपूर्ण पुरावे हे त्यांना देणार आहेत आणि कॅप्टनला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी त्यांची मागणी. कॅमेरा निकी पारसो, प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक. दरम्यान अशोक खरातचा ऑफिस बॉय नीरज जाधव याचे CDR SITने तपासले. त्या CDR मध्ये 30 ते 40 महिलांचे नंबर सापडल्याची माहिती मिळते. नीरज जाधवच महिलांना बाबाचे निरोप देत होता अशी माहिती सूत्रांकडून मिळते. फोकस प्रॉपर्टी इथं ऑफिस बॉय असताना सल्ला घेण्यासाठी येणाऱ्या महिलांच्या तो संपर्कात होता अशी माहिती मिळते. या प्रकरणाचा मास्टर माइंड नीरज जाधव असल्याचंही आता समोर येऊ लागलंय. महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या कॅप्टन अशोक खरातला आरोपी करण्यात आले. मात्र आता सह आरोपीवरून सत्ताधाऱ्यांसह विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. सत्तेतील फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील ज्या मंत्र्यांची नावं आहेत त्यांना सह आरोपी करा अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे. त्यावर भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय. कारवाईची मागणी करणाऱ्या मवियानं सत्तेत असताना खरातच्या पायघड्या घातल्याचा आरोप बन यांनी केलाय. आणि अशा वेळेला जर या महाराष्ट्रामध्ये अशी गुंडोगिरी, बुवाबाजी फोफावत असेल आणि त्यात आमचे सत्ताधारी सहभागी होत असतील, तर तिथे त्या भोंदू बाबाच्या दरबारात जाणाऱ्या सर्व राजकारण्यांना, खास करून मंत्र्यांना, जे सत्ताधारी आहेत ते मंत्री, त्यांना सह आरोपी केलं. 2003ला भोंदू बाबावर गुन्हा दाखल झाला होता. त्याच्यानंतर 15 वर्षानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं. त्याच्या आधी 10 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं. तेव्हा या भोंदू बाबावर कारवाई करायची हिंमत एकाचीही झाली नाही. परंतु मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना लक्षात आल्याबरोबर या भोंदू बाबावर कारवाई करण्यात आली आहे. आता तुम्ही 9 मंत्र्यांना सह आरोपी करण्याची मागणी करताय. हाच न्याय लावायचा असेल तर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि जे मिलिंद नार्वेकर भोंदू बाबाला भेटले त्यांना देखील सह आरोपी करायचा का, हा माझा संजय राऊत यांना सवाल आहे. राऊत, तुमच्यामध्ये हिंमत असेल तर या प्रश्नाचं आधी उत्तर द्या. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी अशोक खरात प्रकरणावर बोलताना थेट प्रशासन आणि उच्च अधिकाऱ्यांवर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. खराची 2000 कोटींची मालमत्ता उभी कशी राहिली याची चौकशी व्हायला हवी अशी मागणी त्यांनी केली. कोणत्याही सरकारमधील मंत्री किंवा अधिकारी जर या कुकर्मात सहभागी असतील तर त्यांना शिक्षा झालीच पाहिजे असंही मत त्यांनी शिर्डीत बोलताना व्यक्त केलं. बाबाची प्रॉपर्टी 2000 कोटीपर्यंत गेली. 2000 कोटी म्हणजे या 2000 कोटीमध्ये विदर्भाचा अनुशेष भरून निघेल इतकी मोठी प्रॉपर्टी एका बाबाची आहे. त्याचे बंगले, त्याचे भूखंड, त्याच्या 47 एकरावर असलेला तो फार्म हाऊस, हे पैसा आला कुठून? एकीकडं 4-4 दिवस नळ येत नाहीत महाराष्ट्रामध्ये, दुसऱ्याकडे 97 लिटर पाणी आरक्षित. त्यामुळे भांडे पाटलासारखे IAS अधिकारी त्या बाबाच्या गळाला लागले होते आणि त्यांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन अशा अधिकाऱ्यांच्या, अनेक अधिकाऱ्यांच्या महिलांच्या, घरातल्या महिलांचे सुद्धा काही संबंध त्याच्यासोबत होते का,
हे सुद्धा या निमित्तानं आता पुढे येणार, कारण व्हिडिओ फक्त 57 नाही आहे, ती व्हिडिओची संख्या आता 500वर गेलेली आहे, 500वर, आणि हे अजूनही ती संख्या वाढू शकते. त्यामुळे आता अधिकाऱ्यांच्या बायका त्याच्यामध्ये आहे की आणखी कोण कोण आहे हे आता बघावं लागेल. दरम्यान अशोक खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर या चांगल्याच अडचणीत सापडलेल्या असताना आता ओबीसी समाजानं चाकणकरांना पाठिंबा जाहीर केलाय. कॅप्टन खरातच्या प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकरांवर मीडिया ट्रायल करण्यात आली असं मत ओबीसी नेते मंगेश ससाणी यांनी व्यक्त केलंय. चाकणकरांचा राजीनामा घ्यायचा होता तर त्यांचा या खरातच्या कृत्यांमध्ये कोणता सहभाग होता किंवा त्यांनी त्याला पाठीशी घातलं याचे पुरावे समोर आणायला हवे होते असंही त्यांनी म्हटलंय. रुपाली चाकणकरांनी बाया पुरवल्या असं आरोप करतात. ते खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये एका उच्चपदस्थ महिलेचं कॅरेक्टर असॅसिनेशन, त्याचे आबरू नुकसानी हे आपण बघतोय. त्या सोशल मीडियामध्ये रुपाली चाकणकरांचे मॉर्फ केलेले व्हिडिओ, घाणघाण बोललं जातंय. हीच महाराष्ट्राचा, हाच पुरोगामी महाराष्ट्र आहे का? त्यामुळं कुणाचा तरी एकाचा बळी द्यायचा आणि बाकीच्यांना वाचवायचं, हे असंच महाराष्ट्रामध्ये चालणार आहे का? त्यामुळं रुपाली चाकणकरांच्या बाबतीत जर ठोस पुरावे असतील तर नक्कीच तुम्ही त्यांचा राजीनामा घ्यायचा होता, आणि जर घेतलाय तर त्यांच्या विरोधात काय पुरावे, त्यांनी त्या कॅप्टन खरातला पाठीशी घातलंय का, हे पण बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर तथाकथित राजकीय ज्योतिषी अशोक खरातनंच एकनाथ शिंदेनं गुवाहाटीचा मार्ग दाखवला होता असा गौप्यस्फोट ठाकरे गटानं केला. या प्रकरणी दीपक केसरकर यांची एसआयटी चौकशी करा अशी मागणी माजी खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. खरात जेव्हा आपलं तोंड उघडेल तेव्हा सध्याच्या मंत्रिमंडळातले अर्धे मंत्री उघडे पडतील, त्यांचे काळे कारनामे जनतेसमोर येतील असा दावाही विनायक राऊतांनी केलाय. कॅप्टन खरात हा याचे तोंड ज्या दिवशी खऱ्या अर्थाने उघडेल त्यावेळेला या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील अर्ध्या मंत्र्यांचं स्वरूप आणि रूप हेच महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेसमोर येईल. आणि म्हणून माझी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की ज्या भ्रष्टाचारी आणि कलंकित मंत्र्यांना कॅप्टन खरात याच्या व्हिडिओतून वाचवण्यासाठी तुमच्यावर अनेक प्रकारचा दबाव येईल, परंतु त्या दबावाला भीक न घालता खरात याचे व्हिडिओ पूर्णपणे मोकळे करा, उघड करा आणि जनतेसमोर सुद्धा आणा आणि ह्या कलंकित असलेल्या तुमच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना हकालपट्टी करा. दरम्यान संजय राऊत यांनी याच प्रकरणी दीपक केसरकरांवर जोरदार निशाणा साधलाय. केसरकरांवरती कोणी विश्वास ठेवू नका. केसरकर हा सावंतवाडीचा डोमकावळा आहे, बरं का? त्यांच्यावरती विश्वास ठेवू नका. महाराष्ट्राच्या सरकारमध्ये असल्यापासून त्यांना या गोष्टीचा नाद आहे. ते अनेक जंगलामध्ये जाऊन विधी करतात असे त्यांचे सहकारी सांगतात.